आपण आमच्या व्हीआयपी लाईव्ह पाहू शकतो. त्यानंतर हे मैदानाचं दृश्य विरताना जे क्रीडा रंग आपण पाहू शकता. तर सामना सुरू होतोय. सुभाष धुमाल उद्या ही जी स्पर्धा आहे सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 चौथा दिवस असणार आहे आणि आमचं जे शेड्यूल जे सुरू होणार आहे ते बरोबर 1:30 वाजता सुरू होणार आहे. त्यात पहिले जे 2 सामने होतील त्या ठिकाणी ग्रामीणचे सामने होतील, त्यानंतर सिटी क्रिकेटला सुरुवात होईल. उद्याच्या दिवशी पहिले जे 2 सामने असणार आहेत ते ग्रामीण पूल मधून असणार आहेत. तर सामना सुरुवात होत आहे आणि समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आता माझे सहकारी समूहाचे गुरुवर्य मार्गदर्शक मॅजिक लॉस मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद सुभाष धुमाळ. पहिला चेंडू आणि एक चांगला चेंडू होता, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर खेळायचा प्रयत्न, निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती होते. संघाचा कर्णधार सागर गोलंदाजीसाठी मार्गस्थ. याला फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये. सिली मिडॉनला चेंडू होते आणि त्यावर 1 धाव. लेग बायचा इशारा पंच शिवराम मोहिते यांचा. गोरगनाथ पाटील मला पंच. अवांतरच्या रूपाने धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे, शुभारंभ झालेला आहे. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय समीर. संघाचा आधारस्तंभ खूप अपेक्षा असणार आहेत अंकलेश स्पोर्ट्स संघाच्या, त्याचबरोबर त्यांच्या पाठीराख्यांच्या. एक फटकेबाज फलंदाज म्हणून ख्याती आहे तालुका क्रिकेटमध्ये समीर तांगडी. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. सागर फुलटा चेंडू, पुन्हा फायदा उचलता आलेला नाहीये. दोन्ही फुलटा चेंडूचा फायदा दोन्हीही फलंदाजांना उचलता आले. भावेश या संधी होती. लेग बायचा इशारा करतात पंच. पुन्हा अवंत झोपाने धाव. पहली मर्तबा हमने देखा है कि समीर तांगड़ी के टांगों पे गेंद मिली और उसको उन्होंने छोड़ दिया. धाव संख्या झालेली दोन. मित्रांनो, आपण जो सामना पाहत अंकलेश 11 खार्डी विरुद्ध जयभूषण सरळीपाडा, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाला प्रारंभ केलेला सरळीपाडा संघाने. समीर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येते, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते भावेशास आणि यावर भावेश आपलं खातं उघडतोय. सागर पाटिल ने इस वक्त सागर भुईर को ऑल द बेस्ट कहा है बादवर से. सागर याला मात्र भिरकावून दिलाय. स्ट्रॉक केलेला आहे चेंडूला. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. कल क्या होने वाला है आदित्य ठाकरे कप में, क्योंकि कल सिटी क्रिकेट होने वाला है, उसका लॉट आप tenniscricket.in पे पा सकते हैं. ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से स्लॉक किया, बहुत खूबसूरत शॉट समीर तांगड़ी का. 6 रन. समीर तांगडी याचा मनपसंद फटका आहे ऑन साइडला. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 9. नाणेफेक हरल्यानंतर अंकलेश 11 खार्डी संघाने फलंदाजीसाठी प्रारंभ केलेला आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा सागर. याला मात्र स्लोअर 1 चेंज ऑफ पेस, चेंडूचा वेग कमी केला होता आणि त्यामध्ये पूर्णपणे बीट होतोय, पूर्णपणे चकित होतोय समीर. पहिलं षटक पूर्ण होतंय. पहिल्या षटकात एक दमदार सुरुवात म्हणता येणार नाही. फक्त एकच जमेची बाजू आहे की कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही. यस, इतना अच्छा टोटल तो नहीं है. हर्षल माडवी ने इस वक्त सागर भुईर को ऑल द बेस्ट कहा है. यहाँ पर पावर प्ले में कम से कम आपको 15 की तरफ देखना होता है. सिटी क्रिकेट मधला पहिला सामना जो होईल तो प्रिन्स मूव्हीज विरुद्ध हंसिका स्पोर्ट ठीक 4 वाजता. दुसरा सामना होईल तो भिवंडी 40+ विरुद्ध मॅगी 11.
त्यानंतर तिसरा सामना जो होईल तो बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध मराठा पंजाब आणि चौथा सामना धनेश इलेवन विरुद्ध सुरादेव टेमघर. हा सिटी क्रिकेटचे सामने. इस वक्त आम आदमी पार्टी के अध्यक्ष समीर भोईर ने सागर भोईर, संदेश भोईर और जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पाड़ा को ऑल द बेस्ट कहा है. ऑल इज वेल चलता हुआ, क्योंकि पहले ओवर में समीर भोईर ने बहुत ही कंजूस गेंदबाजी की. मात्र ग्रामीण क्रिकेटचे सामने जे होणार आहेत ते एसके सापे विरुद्ध जय बजरंग खानपे या दरम्यान ग्रामीण क्रिकेटचा पहिला सामना. आणि दुसरा सामना जो होईल तो एकता सारंगाव विरुद्ध स्वयंभू पायगाव. वेलकम मोइन भोईर. पुन्हा एकदा आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत. आमचे सहकारी समालोचक निखिल येतोय गोलंदाजी करण्यासाठी. आणि याला मात्र पुन्हा एकदा जिथे बॅटच्या हवा तसा येत नाही. मिड विकेटला जातोय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईड असा थ्रो येतोय आणि तिसरी धावी सहजगत्या पूर्ण होते. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. 6 खिलाड़ी अगर एक ही जगह पे खड़े रहे तो 3 रन तो बनेंगे ही, क्योंकि 6 के 6 खिलाड़ी एक ही जगह पे खड़े थे. वहां पर अमर अकबर अँथोनी एकाच ठिकाणी 3 होते, पण या ठिकाणी मात्र 6 खेळाडू एकाच ठिकाणी. असं जेव्हा होतं त्या बऱ्याच वेळा धाव घेण्याची शक्यता जास्त असते, धाव मिळण्याची शक्यता जास्त असते. नहीं, 3 का कमाल तो आपने में वर्ल्ड कप 2011 में मुंबई के वानखेड़े में देखा था. होनी को अनहोनी कर दे, होनी को अनहोनी. एक जगह जब जमा हो तीनों, गजनी, रजनी और धोनी, क्योंकि रजनीकांत भी थे और आमिर खान भी थे और धोनी भी थे. धाव संख्या झालेले 12. निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर खेळण्यासाठी समीर सज्ज होतोय. याला त्या हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक नाही, मात्र थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण. हवा तसा फटका बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला होता. ज्याप्रमाणे खेळायला हवा त्याप्रमाणे फटका खेळलेला नाहीये, कारण चेंडू थोडासा टर्न झाला होता. मात्र 2 धावा समीर पूर्ण करतोय. 2 धाव्याला धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 14. वेलकम योगेश. सूर्य एक्सप्रेस. जयेश राउत ने इस वक्त जय भोलेनाथ सरोली पारा को ऑल द बेस्ट कहा है. निखिल याला पुन्हा चेंडू बॅटच्या कडे हवा तसा. आज मात्र समीरने एक षटकार जर सोडला तर तुला समीर या संघर्ष करावा लागतोय. धावसंख्या झालेली 15. संधी जी मिळते त्याचा फायदा घेतला जात नाही. तब्बल 2 फुल टॉस, 2 शॉर्ट बॉल याचा फायदा आतापर्यंत घेता आलेला नाहीये अंकलेश 11 खाडी संघाला. निखिल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. सुदैव म्हणता बॅटला स्पर्श झालेला नाहीये. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. निखिल याला मात्र लेट कटचा फटका खेळला, स्लाइस केलेला आहे. चेंडू पॉइंट कडे जातोय. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. डीप मधूनही क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत भावेश संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और स्लाइस किया था ऑफ स्टंप के बाहर. न्यू 40 चे सहसचिव धर्मेंद्र तांगडी यांनी सुद्धा अंकलेश 11 संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. पण सध्या तरी तितकंच ऑल इज वेल नाहीये. धावसंख्येला वेग तितका नाहीये. निखिल याला तो कोणाच्या डोक्यावरनं फटका खेळला. ऑन दी अपच्या अंदाजामध्ये फटका खेळलेला आहे. लॉंग अपचा क्षेत्ररक्षक येतोय. फक्त एकच धाव. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. दोन षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 18. अजूनही चांगली जाऊ शके. आपण विकी म्हात्रे यांना पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये. खार्डी संघाचे सर्वेस्तर आणि स्वराज्य चषक एक सफल चषक त्याने दिला होता खार्डी या ठिकाणी. 1 मॅन शो दे विकी म्हात्रे यांना आपण पाहू शकता. देवानंदजी पाटील हे सुद्धा एक अपार मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत मान्यवर कक्षामध्ये. म्हणजे इतर मान्यवर
यांना आपण मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता. स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सुभाषजी कोळी, माजी सरपंच अंजूर, समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील यांना सुद्धा पाहू शकता. योगेश सूर्य एक्सप्रेस आणि धर्मवीर आनंदजी दिघे साहेब, सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 आणि आमचे सन्माननीय दिना पाटील साहेब यांचा फोटो. युवा अधिकारी युवासेना ठाणे ग्रामीण आणि भगवा ध्वज हिंदुत्वाचं प्रतीक, त्याचबरोबर शिवसेनेचं प्रतीक फलकताना आपण पाहू शकता. धन्यवाद गवळी सर. मित्र, तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. सुरुवात आहे वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा नितेश. जय बोललेला सर्व पुढे संघाचा तिसरा गोलंदाज नितेश. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 18-9च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमा झालेल्या आहेत. रायटम ओव्हरचा मार. या ठिकाणी मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये हवं तसं संपर्क होत नाहीये. चेंडू जागेवर होतो. एक धाव अर्जित करण्याची संधी आणि एका धाब्याने संघाची धावसंख्या 19. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. एक ॲडव्हान्टेज ऑप्शन आपण पाहतोय. अखिलेश स्पोर्ट्स खाडी या संघाकडे कुठल्या प्रकारचा गडी आतापर्यंत बाद झालेला नाहीये. भावेश आणि समीर संघातील दोन्ही महत्वाचे गडी आहेत. तिसरे षटक प्रगती पथावर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मारून पंचांकडे गाठ घेतोय. राईट टर्म ओव्हरचा मारा आणि या ठिकाणी मात्र चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत नजर होती चेंडूवर. हलक्यात फक्त चेंडूला टॅप केलं होतं. चेंडू पॉईंटला जातोय. एक धाव दुसऱ्या धावेचा आगास आणि सहजगत्या 1-2 धावा काढण्याची संधी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 21. दोन फलंदाज एक सूर्यकसा समन्वय पाहतोय, ताळमेल पाहतोय, सुरताला पाहतोय. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू आणि शेवटच्या क्षणी चेंडूला हलक्यात फक्त टॅप केलं होतं. चेंडू पॉईंटला जातोय. मधुजी तारे साहेब खरोखरच या स्पर्धेसाठी अपार कष्ट, अपार मेहनत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक अपार कष्ट. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा प्रहार आणि वाडिश लॉंग रिझन जाणारा चेंडू कलेक्ट केला जातोय. या ठिकाणी मात्र एका खराब चेंडूला सुंदर असा डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहतोय. मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळतोय. वाडिश लॉंगॉन यांच्यामधून उत्तम चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता. यानंतर होणारा जो सामना आहे वीर तानाजी दापोडे
आणि एकता राहणार दोन्ही संघ कर्णधाराने तयार राहायचंय. हा दुसऱ्या फेरीतला सामना, पहिला सामना होईल. दुसऱ्या फेरीतला वीर तानाजी दाफोडे आणि एकता राहणार दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचंय नाणेफेकीसाठी. तीन षटकांच्या अंतिम मित्र धावसंख्या होती ती 29. प्रति षटकात आपण विचार केला तर एक 9.33 सरासरी धावा जमा झालेले आहेत. अंतिम षटकाला प्रारंभ आहे. सुरुवात आहे शेवटचा अखेरचं निर्वाणीचं डावाचं पारीचं. बघूया स्लॉग वर आहे आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमा होतात. गवडी सर म्हणे ना 10 ते 15 धावा जर जमा झाल्या तर निश्चितच चांगली रंगत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अगदी बरोबर मित्र म्हणेन की 45+, कारण फ्लड लाईटचा सामना आहे, दोन्ही प्रकाशातला सामना आहे. 45+ जर धावसंख्या झाली तर मात्र अंकलेश 11 खर्डी संघाकडे सुद्धा एक चांगली गोलंदाजी उपलब्ध आहे. एक रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळू शकतो. प्रवीण वैयक्तिक पहिला सांघिक चौथं अंतिम षटकात आलतो. कुठल्या प्रकारचे फेक आणि पंच इशारा करतात. डेड बॉलचा कुठल्या प्रकारचे अथवा फेक झालेली नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज मंच्या मार्गावर बोढ्यावर पंचांकडे गाडी घेतो. आयटम ओव्हरचा मारा तो अतुल. एका सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू आपण पाहिला. मधला चेंडू होता. उत्तम चेंडूची फेक झाली होती आणि 22च्या रूपाने धाव करण्याची संधी प्राप्त होते. फलंदाजाला धावाव्यात कशा धावा येणं फार गरजेचं असतं. या एका धाब्याने संघाची धावसंख्या होती ती 30. चांगला फटका म्हणता येणार. प्रयत्न जो केला होता, चेंडूवर नजर असणं फार गरजेचं आहे. तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची ताकद, प्लेसमेंट या 5 गोष्टी फार महत्वाच्या तशी बघायला मिळालेल्या नाही. ब्लाइंड स्विंग, डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अतुलने. निश्चितच गवडी सर बरोबर आहे. तुमचं प्लेसमेंट, तुमचं टायमिंग, तुमची नजर कुठल्या गोष्टीचं कमिटमेंट झालं नव्हतं आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडू निर्धाव गेला होता. मात्र 22च्या रूपाने एक धाव काढण्याची संधी. या ठिकाणी मात्र एका खराब पेक चेंडू एक शब्द थोडासा बाहेरचा चेंडू, चेंडूला हुक केलं जातं. चेंडू लॉंग लेग रिझन मध्ये रवाना होतो. खराब क्षेत्रक्षण मात्र कव्हर केलं जातं. चेंडूला 3ऱ्या धावीचा आगा असं बघूया. एका खरोखरच सुंदर समन्वय पाहतो दोन फलंदाजामध्ये. रनिंग उत्तम आहे आणि 3 धावा निसी संघाची धावसंख्या 33. खराब चेंडू होता. चेंडूला सुंदररित्या हुक केलं. चेंडू लॉंग लेग रिझन मध्ये रवाना झाला. थोडंसं खराब क्षेत्र मिसफील्ड झाला होता. दक्ष होते आमचे फलंदाज आणि ज्या ठिकाणी 2 धावा होते त्या ठिकाणी 3 धावा काढून केले. थोडा झालो फुलटा चेंडू, चेंडूला फोर्स केला. चेंडू हवेमध्ये वाट बघूया काय वाट कॅच. घ्या कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण क्रिकेटमध्ये नेहमीच असतं आणि खरोखरच एक लाजवाब उत्तम झेल. अतिशय रिप्ले मध्ये आपण पाहूया. फुल टॉस चेंडू होता. मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न, मात्र झेल जो घेतलेला आहे अप्रतिम झेल. अगदी सीमारेषेच्या काही इंच आतमध्ये हा झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस रिलायन्स कप 1987 मध्ये माईक गॅटिंगने कपिलदेवचा झेल याच ठिकाणी घेतला होता. कपिलदेवची खेळी संपुष्टात आली आणि सेमीफायनल मध्ये भारत पराभूत झाला वानखेडे स्टेडियमवर. पुन्हा एकदा प्रवीण या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला. वाड शॉट चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं तर चेंडू वाडीशी लॉंग रिझन मध्ये रवाना होतो. षटकार पंचांकडे 6 धावेसाठी इशारा येतो. या 6 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 39. O2 डीजे ताकदीचा वापर केला होता. पाहू शकता आपण ताकदीचा वापर केलेला नव्हता, मात्र अचूक टायमिंग, फुटवर्क मिलाप झाला होता. बॅट आणि बॉलचा खूप छानपैकी मिलाप झाला आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला होता. वाईड ऑफ लॉंग ऑन. 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या होती ती 39. पुन्हा एकदा प्रवीण या ठिकाणी मात्र एक सुंदर फेक म्हणता येणार आणि खराब चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंच वाईट चिकून घेते. समांतर धाव पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर आणि धावसंख्या 40. प्रवीण पुन्हा एकदा चेंडूला फोर्स केलंय. वाड शॉट
अतिशय कलात्मक फटके बघायला मिळतात भावेशच्या बॅटमधून. ऑन दी अपच्या अंदामध्ये फटका खेळलेला आहे. हा जर फटका बघितला आपण अगदी अराउंड दी ऑफ स्टंप फटका मारलेला आहे. डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि षटकार. संघाची धावसंख्या पुढे सरते धावसंख्या होती 46. मी म्हटलं होतं शेवटच्या षटकामध्ये धावांची जर लयलोट झाली तर चांगल्या स्थितीमध्ये संघ येईल आणि खरोखरच उत्तम फलंदाजी पाहतोय शेवटच्या षटकामध्ये. या ठिकाणी मात्र खराब चेंडूला ट्राय केलं जातं. चेंडू वाडिश मिडांडू चेंडू लॉंगॉनला येतोय. 2 धावा अर्जित करण्याची संधी. बघूया थोडसा एसटी रक्षक आणि चेंडू मिसफील्ड झाला होता आणि या अनुषंगाने मला वाटतं 3 धावा अर्जित झालेले आहेत. उत्तम रनिंग भेटून आपण पाहतोय. सुंदर समन्वय पाहतोय. ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 धावा अर्जित होते त्या ठिकाणी 3 धावा अर्जित केले जाते. त्याचं कारण आहे तुमचं क्षेत्ररक्षण आणि या 3 धावणे संघाची धावसंख्या होती ती 49 आणि विजयासाठी आता मात्र जय भोलेनाथ सरवलीपडा या संघाला 50 धावांची आवश्यकता. त्याला 49 धावा झाले आणि 50 धावांचं लक्ष. आणि या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे. ती म्हणजे वीर तानाजी दापोडे आणि एकता राहणार. आणि त्या ठिकाणी नाणेफेकीसाठी उपस्थित राहणारे ओपनिंग घेण्यासाठी माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. धन्यवाद डॉक्टर मोळेश्वर गवळी सर. निश्चित शिवशाही इम्प्रा प्रोप्रायटर दिग्विजय पाटील आणि सागर पाटील यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर केलेल्या आहेत. अगदी बरोबर सुभाष धुमाळ. कारण शिवशाही इन्फ्राचे दिग्विजय पाटील, मोनिश पाटील, सागर पाटील यांनी ज्या मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केल्या आहेत. त्याचे तर खूप खूप आभारी आहोत. हे आपण कॉइन पाहू शकता. एका बाजूला शिवसेना, दुसऱ्या बाजूला युवा सेना आणि सुपर्द करतोय आमच्या मान्यवरांच्या हातामध्ये. तुम्ही तिकडे जा. तुम्हाला तर नाणेफेक केली जाते एकता राहणार आणि वीर ताना दापोडे या 2 संघादरम्यान. नाणेफेक जिंकलेले आहे वीर ताना दापोडे संघाच्या कर्णधाराने. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देताना आमचे मान्यवर. प्रदेश नाणेफेक आपण जिंकलेले आहे. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट चांगलं रेसिंग केलं होतं. जे आव्हान होते ते सहजरित्या लिलिया पार केलं होतं आणि त्या सामन्यामध्ये निश्चित राजन पाटील यांनी या स्पर्धेमध्ये सर्वात लांब पल्ल्याचा षटकारी पेश केला होता. नाणेफेक आपण जिंकलेला आहे. फेअरलेस मधला सामना आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरील संघास किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्यासाठी असे कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? राजन, दीनानाथ, निलेश. तर आपल्या होम ग्राउंडवर घरच्या मैदानावर एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो. नाणेफेक आपण हारलेले आहेत. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये ज्यामध्ये पहिले षटक आहे पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40+ मजल मारण्यासाठी तुझे असे कोणते हुकमी फलंदाज असतील ज्यांच्याकडून या सामन्यामध्ये खास अपेक्षा असेल? गीतेश आहे, दीपेश आहे, सिद्धेश आहे, भरपूर असे फलंदाज आहेत. आपण जो मेगा इव्हेंट आयोजित केला होता 27वा एकता राहणार स्पोर्ट्स आयोजित सोडके विलासमाली स्मृतिचषक, तो मेगा इव्हेंट निश्चितच आता आपण जो प्रतिस्पर्धी संघ पाहतोय वीर ताना दापोडे संघाने जिंकला होता. शिरोमता वर्ल्ड संघाला त्या मेगा इव्हेंट मध्ये अंतिम सामन्यामध्ये पराभूत केलं होतं आणि अकाउंट ओपन केलं होतं. एक तगडा आणि बलाढ्य संघ आहे. त्या संघासमोर खेळताना काही दडपण काही नाही.
म्हणजे आपला नैसर्गिक खेळ नॅचरल गेम आपण पेश कराल. हो नक्कीच. दोन्ही संघास हार्दिक शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून ब्रेकिंग न्यूज असे नाणेफेक जिंकलेले वीर तानाजी दापोडे संघाच्या कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजासाठी पाचारण केलेलं आहे. निश्चितच एकता राहणाऱ्या संघाला. तर टॉस बॉक्स मधून मी घेऊन जातोय सरळ आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोळेश्वर गवळी सर आणि भिवंडीचा बुलंद आवाज मोहन भोईर सर. गो टू कॉमेडी बॉक्स. धन्यवाद शिवाजी धुमाळ. बॅक टू ऑन क्रिकेट मित्र. तत्पूर्वी या क्रीडानगरी नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आमचे परम मित्र आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ न्यू 40+ या संघाचे विद्यमान खजिनदार सन्मान श्री विनोदजी चौधरी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत असेल. वेलकम विनोदजी चौधरी. मित्र अखिलेश 11 खार्डी या संघानं प्रथम इथं अंकलेश आहे का? ओके. अंकलेश 11 खार्डी या संघाने प्रथम फलंदाजी करताना एक 4 षटकांची अंती धावसंख्या केली होती 49 आणि विजयासाठी जे लक्ष्य आहे जय भोलेनं सर्वपडा संघासाठी 50 धाबांचा प्रतिषटकाचा विचार केला तर 12.25 ची सरासरी आहे. आणि मोहन भोईर आपण पाहतो की भावेश यांनी जी स्लॉग ओव्हर मध्ये फटकेबाजी केली होती त्यामुळे अतिशय चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. फलंदाजांनी आपलं काम चांगलं केलेलं आहे. मात्र गोलंदाज काय करतात ते बघायचं. पण हे विसरून चालणार नाही की खासदार चषकाचा रनर संघ आहे जे बोलणं सरळपाडा आणि सागर भोईर इन्फॉर्म आहे. सागर भोईर संदेश अतिशय चांगली कामगिरी करतायत. ही एक जमेची बाजू आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हाय स्कोरिंग जरी असला तरी मात्र रंगतदार अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. सलामी जोडी खेळपट्टीवर मला वाटते निखिल मिड ऑफला आहे. यष्टीरक्षक कीपर मला वाटते कर्णधार आहे. राम संघाचा कर्णधार कीपर यष्टीरक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर एक मिड ऑफ थोडंसं वाईडिश हे ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण आणि एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेट. पंच इशारा करते सामना सुरू झाल्याचा. समीर मिड ऑफला आहे स्टेटर. एका पहिल्या षटकाला प्रारंभ होते सुरुवात होते मित्रो. एका सुंदर प्रकार अतिशय प्रथम चेंडू आपण पाहिले डिफेन्स फटका हलक्यात बने फक्त चेंडूला टॅप केलं जातं. चेंडू शॉर्ट पॉइंटला जातो. एक धाव अर्जित करण्याची संधी आणि जय भोले सर्वपड्या संघाचा खातं उघडून संघाचा श्रीगणेश होता. धावसंख्या होती बिनबादे. मोहन भोईर संघाचा कर्णधार राम लाड यांनी जो थोडासा वेगळा निर्णय केलेला आहे युवा गोलंदाज अमोल याच्याकडे चेंडू सोपवलेला आहे. ऑल द बेस्ट जय भोले सरवली. सागर भोईर फ्रॉम हर्षल मडबी. धन्यवाद. आणि या ठिकाणी मात्र एका सुंदर फेक झाली होती. कसा अपील पंचांकडे पंच दाद देतात आणि पहिला फलंदाज बाद होतोय. संघाचा कर्णधार रामलाड यांनी जो निर्णय घेतलेला युवा गोलंदाज अमोल याच्याकडे चेंडू सोपवलेला आणि अतिशय चांगला चेंडू हाताळला होता. अगदी मधल्या स्टोअरला चेंडू पावर आदळते. जोरदार अपील केलं जात आहे आणि मात्र पंचांचा इशारा येतोय फलंदाज खेळपट्टी सोडून जाण्याचा. उत्तम गोलंदाजीची प्रतीक्षा आपण पाहतोय मित्र. उत्तम आयोजन उत्तम नियोजन आमचे परम मित्र न्यू मिलन पायगड संघाचे नामांकित खेळाडू विकासजी मुकादम यांच्याकडनं शुभेच्छा येतात. धन्यवाद विकासजी मुकादम. हलक्यात बाणे फक्त चेंडूला थोडस किंवा काढत चेंडू शॉर्ट पॉइंटला जातो. एक धाव अर्जित करण्याची पुन्हा एकदा संधी. आता पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होतोय. धावसंख्या होती ती 2. बंदऱ्यामध्ये कल्याण संघाचे नामांकित परम मित्र निलेश पाटील
यांच्याकडे स्पर्धेला आयोजनाला विशेष करून चेंडूला सुंदर असं क्रॉस केले, क्रॉस द लाईन थ्रू काढले, चेंडू वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू मिड विकेट रिटर्न सीमेच्या बाहेर जाणारा चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता स्लॉक केलेलं होतं आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेलेला होता. एका टप्प्याने 4 धावांसाठी चौकार. सुंदर फटका, प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका. चेंडू आणि बॅटमध्ये जबरदस्त रणधुमाळी, चेंडू आणि बॅटमध्ये जबरदस्त रणकंदन आहे. चेंडू विडीवी रिझन सीमाच्या बाहेर जातो. चौकारी संघाची धावसंख्या 4 धावांनी पुढे सरते. धावसंख्या होते ती 1-6. 1-6. एका सुंदर फेक, अतिशय प्रतिमी चेंडू आपण पाहिला. डिफेन्सिव्ह फटका, चेंडू शॉट मिळवला जातो. एका धाव अर्जित करण्याची मात्र संधी. धावसंख्या 1 धावांनी पुढे सरते. धावसंख्या होती 7. मित्र, खरोखरच या स्पर्धेसाठी का गुणवंत गुणलेखक आपण पाहतो राजूजी पाटील, व्यवसाय शिक्षक, आमचे परममित्र. गेली कित्येक वर्ष तालुका क्रिकेटमध्ये एक गुणवंत गुणलेखक म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे. या ठिकाणी मात्र सुंदर फेक, क्रॉस द लाईन, थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार काढण्याचा प्रयत्न, अंदाजून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा ब्लाइंड स्विंग फटका आपण पाहतोय. चेंडू आणि बॅटमध्ये समन्वय, निर्धाव चेंडू, धावसंख्या असेल. मित्र, खरोखरच उत्तम आयोजन आणि उत्तम नियोजन आणि क्रिकेटचे खरोखरच एक निष्किम चाहते ज्येष्ठ नागरिक भिनारगावचे रमेश भोईर आणि आवाज भिनार या संघाच्या वतीनं या स्पर्धेला आयोजनाला दिनाजी पाटलांना शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्याकडनं झालेला. धन्यवाद सर्वांचा. मोहन भोईर या ठिकाणी पाहतोय पहिलं षटक अतिशय उत्कृष्टरित्या हाताळलेलं आहे आणि जो विश्वास टाकला होता अमोल याच्यावर तो विश्वास सार्थ ठरवलेला आहे. कारण फक्त 7 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्वपूर्ण फलंदाज बाद केलेला आहे. यानंतर मात्र आस्किंग रन रेट जो आहे, आवश्यक धावगती आहे ती वाढणार आहे. कारण उर्वरित जी 3 षटके आहेत, 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास आवश्यक धावगती वाढणार आहे. जवळपास 14.33 म्हणजे एक मोठा, किमान 2 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य होणार आहे. आणि निश्चितच आपण बघितलं सर, जे लक्ष होतं 50 धावांचं पाहू शकता. धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि ज्यांच्या नावानं या चषकाचं मित्र आपण आयोजन पाहतोय, आदित्य ठाकरे साहेब यांचे कटआउट. बंडू माळी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. विनोदजी मुकादम या ठिकाणी उपस्थित झाले, आपले मनापासून स्वागत असेल. मित्र, उत्तम आयोजन, उत्तम नियोजन, दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. विकासजी मुकादम यांच्याकडनं शुभेच्छा येतात. धन्यवाद. या ठिकाणी मात्र चेंडूला रिव्हर्स स्लिप केलाय. चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये जातो. उत्तम फटका. एक खरोखर गवळी सर आपण पाहिलं, फलंदाजाकडे वेल होता, सफल झाला होता रिव्हर्सचा फटका मारण्यासाठी. चेंडूचा वेग इतका कमी होता की रिव्हर्स शॉट प्री डिटरमाइंड सुरुवातीला ठरवलं तर रिव्हर्स शॉटचा फटका खेळायचा. भरपूर वेळ चेंडूची वाट बघितली, एक जागा बघितली आणि सहजगती चेंडूला भिरकावून दिलं. पाहू शकता आपण, बराच वेळ चेंडूची वाट बघितली, जागा बघितली आणि पॉइंटच्या डोक्यावरनं हा फटका खेळलेला आहे आणि एका टप्प्याने चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडूला सुंदर फुक केलं तर चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमाच्या बाहेर जाणारा 1 बाउन्स चौकार. खेळलेला आहे, थोडासा हुकच्या मध्ये फटका खेळला जातो आणि चेंडू एका टप्प्यानं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि त्यामध्ये चौकारांची हॅट्रिक पूर्ण करताय का बघायचंय. आणि मात्र या अगोदरची किमे केली होती दीपेश एकता राहणार या संघाचा. दीपेश यांनी चौकारांची हॅट्रिक साधली आणि बघूया ही किमे पुन्हा एकदा करतोय का फलंदाज.
नितीन. आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये संघ येतो, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 चौकार मारलेले आहे. तर मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की हायस्कोरिंग सामना जरी असला तरी हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाणार आहे, यात वाद नाही. वैभव, खराब चेंडू, उत्तम फटका. खराब चेंडू, उत्तम फटका आपण पाहिलात. ज्या अनुषंगाने चेंडूची फेक झाली होती, अतिशय खराब चेंडू होता. चेंडूला सुंदर फोर्स केलं होतं. चेंडू वाढीश लॉंग ऑन, डझन समयाच्या बाहेर जाणार जबरदस्त षटकार. फटका खेळलाय, लोअर फुलटॉस चेंडू होता, ताकदवर फटका. कारण लोअर फुलटॉसला भिलकावून द्यायचा असेल तर ताकदीचा वापर जास्त करावा लागतो आणि चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. निश्चितच सर बघितलं तो स्लो ऑन डिलिव्हरी होती, फुलटॉस चेंडू होता आणि चेंडूला खरोखरच उत्तमरित्या भिलकावून दिला होता. स्लॉक केलं होतं चेंडू, चेंडू वाढीश लॉंग ऑन, डझन समयाच्या बाहेर जाणारा एक षटकार. आता मात्र कमबॅक होतो या ठिकाणी जय बोलण्या सरवली पडा संघ. उत्तम कामगिरी दुसऱ्या षटकामध्ये आपण चौकार षटकांची आतिषबाजी. वैभव पुन्हा एकदा चेंडूला रिव्हर्स स्वीप केलाय. पाहू शकता पहिल्याच चेंडूची पुनरावृत्ती झाली होती आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला होता. पॉइंटच्या वरून चेंडू 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर पॉइंट सीमेच्या बाहेर जाणार आपण चौकार पाहतोय. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते, समीर तांगडी अतिशय नाराज आहे. त्या ठिकाणी जागा बघून खेळलं जात आहे आणि फटका खेळण्यासाठी एक संधी दिली आहे. ते फलंदाजाला चेंडूचा वेग कमी केला, शॉर्ट बॉल टाकले जातात आणि त्याचा फायदा मात्र उचलतोय फलंदाज. निश्चितच सर शॉट सिलेक्शन फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. फटक्याची निवडी फार महत्वाची असते, प्लेसमेंट फार महत्वाचं असतं आणि खरोखरच अतिशय उत्तम फलंदाजी आपण पाहतोय नितीनद्वारा. या ठिकाणी मध्ये एक सुंदर फेक झाली होती. चेंडू पुन्हा मात्र नॉनस्टॉप रिझनच्या बाहेर जातोय चौकार. लेग बायचा इशारा आलाय. पायाला ब्रश करून चेंडू घेतला नॉनस्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 29 धावा झालेल्या. मला बॅटला झाकून मला एवढा पंच बॅटचा इशारा करतात. बॅटला चाटून चेंडू गेला होता नॉनस्टॉपला. चौकानी संघाची धावसंख्या होती ती 29. मानकुडीचे माजी सरपंच आणि 40 प्लेस संघाचे नामांकित खेळाडू रूपचंदजी माळी साहेब. चेंडूला पुन्हा एकदा सूप केलं जातं. चेंडू शॉर्ट लॉंग लेगला जातोय. सूर्य किंवा रवी आकाशात नाही, मात्र आमचे कवी सुरेश मुकादम या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा देत आहेत. खास करून खार्डी संघाला, अंकलेश 11 संघाला हार्दिक शुभेच्छा देतात. परंतु सुरेश मुकादम सध्या तरी ऑल इज वेल नाहीये अंकलेश 11 खार्डी संघासाठी. तसंच खाडिया संघासाठी आमचे परम मित्र आणि ईगल स्पोर्ट्स खाडिया संघाचे नामांकित खेळाडू आणि त्या संघटनेचे सहसचिव धर्मेंद्र तांगडी ही शुभेच्छा पाठवतात. आमचा मान्यवर कक्ष, आज मान्यवर कक्षामध्ये सुद्धा आमचे कित्येक मान्यवर या स्पर्धेचा आनंद मान्यवर कक्षामधून घेताना दिसत आहेत. आमचे ओंकार युवा संस्थेचे सर्व थोडे विकी माते थोडेसे चिंतित दिसत आहेत. पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये त्यांचा संघ खेळतोय. ज्या प्रकारे पहिल्या षटक संपल्यानंतर मात्र विकी मात्रे यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं, मात्र दुसऱ्या षटकात थोडेसे चिंतित दिसत आहेत. पाहू शकता आपण त्यांना, विकी मात्रे यांना. आता मात्र जास्किंग रन रेट, धावांची गती कमी झालेली, कारण दुसऱ्या षटकामध्ये खरोखरच धावांची लयलूट झाली होती. उत्तम फलंदाजीच्या प्राप्तीची आपण पाहिलं. चौकार षटकांची आतिची बाजी पहिली
आणि त्या अनुषंगाने आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी जे लक्ष्य आहे ते फक्त आणि फक्त 20 धावांचं. प्रतिशतचा विचार केला तर 10 धावांची सरासरी आहे. रुपचंदजी माळीसाहेब या स्पर्धेला शुभेच्छांचा वर्षाव पाठवत धन्यवाद. रुपचंदजी माळीसाहेब सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होते या स्पर्धेचे सर्व युवा अधिकारी युवा सेना ठाणे ग्रामीण सन्माननीय दीना पाटील साहेब आपण पाहू शकता टीव्ही मॉनिटर त्यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. आपण पाहू शकता टीव्ही मॉनिटरवर दीना पाटील साहेब युवा अधिकारी युवा सेना ठाणे ग्रामीण यांचं आताच आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. 12 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण आणि याचं धावतं वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर व्हॉइस ऑफ ठाणे डॉक्टर गवळी सर. यानंतर गॅप मधून फटका खेळलेला आहे आणि चेंडू डीप पिच पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. पण अजूनही सामना संपलेला नाही. 11 चेंडू आणि 16 धावांची नक्कीच पार्ट जड आहे. जे मला सर्वेपाडा संघाचा कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे संघाकडे, खास करून डेंजरमॅन संघाचा कर्णधार वळीतून प्रतीक भोईर यांनी अंकलेश खाडे संघासाठी आणि स्पेशल समीर तांगडीसाठी ऑल द बेस्ट दिले. मात्र ऑल इज वेल आतापर्यंत पाहायला मिळत नाही. डेंजरमॅन सागर अजून याचं बाकी आहे. यानंतर प्रेक्षणीय फटका स्क्वेअर कट केलेला आहे. चेंडू डीपिश पॉइंट सीमा पार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. नितीन 37 धावांवर खेळतोय. यामध्ये शॉर्ट आर्म पुट केलेला आहे. चेंडू मिडॉन डीप मिडॉनला तोय धावांचा क्षेत्ररक्षक येतोय. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. कुठल्या प्रकारची धोका पत्करलेला नाहीये. धावसंख्या झाले 39. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. 50 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाजांनी आतापर्यंत निराशा केलेल्या पहिलं षटक जर सोडलं त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी बघायला मिळत नाहीये. याला मात्र पुल केलेला आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमापार षटकार. धावा झाल्यात. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. पुल केलं होतं तितका चेंडू शॉर्ट नव्हता पण त्या अंदाजामध्ये फटका पुलचा फटका खेळला होता. अतिशय पॉवरफुल डीप मिड विकेट सीमापार षटकार. धावसंख्या वेगाने वाढते 45. 45 जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण. समीर या फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला नाहीये आणि दुसरी धावी सहजगत्या पूर्ण होत आहे. बॉडी लँग्वेज जर आपण बघितलं अंकलेश 11 खार्डी संघाचे जे क्षेत्ररक्षक आहेत तर एक नकारात्मक, जेव्हा कमरेवर हात जातात ते जवळपास सामना सोडून दिलेला असतो असं समजायचं असतं. खांदे झुकले गेलेले आहेत. निगेटिव्ह बॉडी लँग्वेज जी शारीरिक भाषा आहे ती नकारात्मक आपल्याला पाहायला मिळते. तर क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ असतो सुभाष धुमाळ. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सोडून द्यायचा नसतो कारण काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेचा खेळ आहे.
कित्येक वेळा अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ पराभूत होतात, तर पराभवाच्या खाईच जाणारे संघ अनपेक्षित विजय प्राप्त करताना दिसतात। समीर याला मात्र पंच पडल्या तर थोडासा बाउन्स होतोय आणि सरळ निघून जातोय। यष्टीरक्षकाच्या हातात 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 47। 6 चेंडूवारी जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता। ओव्हर टू मोहन भोईर। धन्यवाद गवळी सर। पुण्याच्या सर्वांचं मनापासून स्वागत असेल। मित्र, या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं, भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ न्यू 40+ या संघाचे विद्यमान खजिनदार आमचे परम मित्र विनोदजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती। ओमकार युवा संस्था आणि या संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष आणि या स्पर्धेचे कर्ता धर्ता सन्मान श्री महेंद्रजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचंय। स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं। मित्रो, अतिथी देवो भव। त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये नुकतेच ज्यांचं आगमन झालं होतं, खाडी या संघाचे सर्व शिवसेनेचं एक युवा नेतृत्व आणि स्वराज्य ग्रुप या ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष, एक डॅसिंग पर्सनॅलिटी विकीजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी संघटनेचे विद्यमान सचिव रेशम माळी साहेब आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचंय। नक्कीच मोहन भोईर, विकी म्हात्रे यांनी एक सफल चषक भिवंडी क्रिकेटमध्ये दिला होता, स्वराज्य चषक खार्डी, आणि तोच संघ या ठिकाणी खेळताना दिसतोय। टू क्रिकेट नाव 6 चेंडू आणि 3 धावा। सोपं समीकरण, चेसिंग कंपल्सरी आहे। या वेळेला मात्र पडला दोन बॉल्स आणि याच बरोबर फलंदाज झेलबाद, आणि याला म्हणतात स्पोर्ट्समनशिप। प्रयत्न होता मात्र नॉट सक्सेसफुल। आपण पाहू शकतो युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब आणि त्यांच्या नावाने त्यांच्या गौरवार्थ, त्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संघाचा कर्णधार सुद्धा गोलंदाजी करतोय। आता मात्र 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे। 5 चेंडू आणि 3 धावा। या मात्र अपील केलं जात आहे। अति चांगला चेंडू धावबाद करण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो होतोय। लेग बायचा इशारा, 2 धावा मिळत आहेत। आता मात्र स्कोर लेवल झालेले आहे, 1 धावेची आवश्यकता आहे। आता हे चांगली गोलंदाजी म्हणता येईल। समीर तांगडी यांनी जे हिट करण्याचा प्रयत्न केला होता, अतिशय पेशाने रागाने हिट करण्याचा प्रयत्न केला होता। जे दुसरं षटक हाताळलं होतं त्याचा पूर्णपणे राग यष्टीवर काढण्याचा प्रयत्न केला होता। राम याला मात्र फटका खेळल्या चेंडू स्क्वेअर लेग कडे येतोय आणि ह्याच बरोबर जय भोलेनाथ सरळीपाडा संघ विजय प्राप्त करतोय। अभिनंदन जय भोलेनाथ सरळीपाडा आणि अभिनंदन जय भोलेनाथ सरळीपाडा आणि हार्ड लक अंकलेश 11 खाडी। मॅन ऑफ द मॅच अर्थातच 13 चेंडूमध्ये 37 धावांची त्यांनी खेळी केलेली आहे। 7 चौकार आणि 1 षटकार। जय भोलेनाथ सरळपाड्याचा नितीन, ओव्हर टू मोहन भोईर।
धन्यवाद गवडी सर. मित्रो, विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य आणि खरोखरच पहिला षटक उत्तम हाताळलं. दुसरी आणि तिसऱ्या षटकामध्ये धावांची ललुटी झाली होती आणि या अनुषंगाने मात्र खाडिया संघ पराभूत झाला होता. मग पराभूत करण्यामागे सिंहाचा वाटा. उत्तम फलंदाजी आपण पाहिली जयपुर सर्वपड संघाचा नितीन. सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार नितीन याला जातो. नितीन आपण पुढे यायचं. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ या संघटनेचे विद्यमान खजिनदार विनोदजी चौधरी साहेब, आपणास विनंतीशीर आपण आपल्या शुभ असते हे बक्षीस वितरण करायचं आहे. त्या खेळाडूचा आपण सन्मान करायचा आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा हा संघ विजय संपादित करतो. मध्ये विजयाचा शिल्पकार नितीन. वेलपेट नितीन अँड बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट मॅच. So well played Nitin and best luck for next match. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 स्पर्धेचे सर्व सन्माननीय दिना पाटील साहेब याला आपण पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये. यानंतरचा सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत. एकता राहणार विरुद्ध वीर ताना दापोडे या दोन संघादरम्यान आपण हे आमचा सन्मान व्यासपीठ पाहू शकता. वन मॅन शो सन्मान दिना पाटील साहेबांना आपण पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर. नक्कीच या स्पर्धेसाठी जे अपार मेहनत घेत आहेत आपण पाहतोय की महेंद्रजी पाटील, उमाकांतजी पाटील जे उपाध्यक्ष आहेत, हरेशजी माळी सचिव आहेत, रमाकांतजी गरज खजिनदार, ओंकार युवा संस्थेचे पदाधिकारी आहेत, तर अल्पेशजी पाटील सदस्य आहेत, त्याचबरोबर राजेश सत्यनारायण पाटील हे सुद्धा विद्यमान सदस्य आहेत, निवृत्ती पाटील, राजेश पाटील, भारत मात्रे, मंगेश पाटील, कांतीलाल पाटील, मोनिश पाटील हे सुद्धा स्पर्धेसाठी अपार मेहनत घेत आहेत. त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे संघाचेही काही पदाधिकारी स्पर्धेसाठी अपार मेहनत घेत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहू शकता सन्माननीय दिना पाटील साहेब यांना मान्यवर कक्षामध्ये या स्पर्धेचे सर्व आइए दोस्तों, लौट चलते सम्मानीय आदित्य ठाकरे कप की दुनिया में. होस्ट वीर तानाजी दापोडी इस वक्त एक्शन में नजर आ रही है. टॉस को जीता था वीर तानाजी